नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वजण कसे आहात? मी आशा करते की तुम्ही सर्वजण खूप छान, मस्त आणि आनंदी असाल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये मोस्टली मी तुमच्यासोबत माझं जे मॉर्निंग रूटीन आहे ते शेअर करत आहे। तर मुलांच्या शाळा वगैरे तर सुरू झालेल्या आहेत, त्यांचे टिफिन वगैरे त्यांना सोडायला जाणं, घ्यायला जाणं आणि ह्यामध्येच दिवस आपला असाच निघून जातो। तर तेच मी तुमच्यासोबत आज ते शेअर करत आहे। सकाळचं टायमिंग आहे आता सध्याला वाजलेले आहेत 5:45, 5:30च्या दरम्यान मी उठत असते आणि त्यानंतर सकाळची रूटीनला सुरुवात होते। तर आज टिफिनसाठी मी बनवत आहे मटकीची भाजी। त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल वगैरे गरम केलं, जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी केली, कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतलं होतं ते थोडंसं परतून घेतलं आणि थोडेफार मसाले वगैरे टाकले, हळद मीठ वगैरे आणि छान असं परतून घेतलं। त्यानंतर मटकी होती मोड आलेली तर ती ॲड केली आणि वाटण जे बनवणार आहे ना त्यासाठी मी लसूण, हिरवी मिरची, थोडेसे भाजलेले शेंगदाणे असं ह्याचं मिक्स वाटण बनवलेलं आहे। तर ते सर्व यामध्ये ॲड केलं आणि बस आता मिक्स करून घेतले। झाकण ठेवून थोड्या वेळ शिजवून घेणार आहे। तोपर्यंत चपाती बनवण्यासाठी लागणारी पीठ जे आहे ना तर ते पण एका बाजूला मी बनवून घेतलेलं आहे। तोपर्यंत मटकीची भाजी पण बनवून तयार झालेली आहे। थोडीशी वरतून मी कोथिंबीर वगैरे टाकली आणि आता लगेच मी चपात्या पण बनवून घेत आहे। तर सकाळी 2 किंवा 3 अशा चपात्या बनवते, त्याच्यापुरत्याच। कधी कधी तो अर्धी पाऊण चपाती खाऊन जातो आणि 1 ते 1.5 चपाती सोबतही घेऊन जातो। तर त्या हिशोबाने तेवढ्याच चपात्या मी बनवते आणि बाकीच्या ज्या आहेत त्या मी नंतर बनवत असते, जेव्हा खायच्या आहेत त्यावेळेस। पण पीठ मळताना मी एकत्रच मळते, कारण डबल मग तेवढा वेळ पण नसतो सकाळी सकाळी। कारण राजवीरची तयारी करून दिल्यानंतर तो गेल्यानंतर पुन्हा मला माऊची पण तयारी करायची असते। तर त्यासाठी मग सर्व पीठ मी एकत्रच तयार करून ठेवते। तर आता बघा चपात्या वगैरे बनवून झाल्या, त्यानंतर त्याचा टिफिन वगैरे मी इथं आता भरत आहे। 1.5 चपाती त्याला टिफिनमध्ये दिलेली आहे, मटकीची भाजी आणि थोडीशी चपाती। तर त्याचं आवरलं, तो गेला आणि त्यानंतर मग घरातले झाड झटक जे काही होतं ते सकाळचं मी आवरून घेतलं आणि त्यानंतर आंघोळ वगैरे सर्व काही आवरलेलं आहे। तर आता इथे मी रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की सूर्याला पाणी वगैरे घालते आणि त्यानंतर लगेच तुळशीची पूजा करून घेते। त्यानंतर बाकीची देवपूजा वगैरे जे काही आहे ना तर ते आवरते। तर ज्या दिवशी जास्त लेट होतं किंवा उशीर होतो टिफिन वगैरे बनवायला त्या दिवशी पूजा वगैरे हेच करतात आणि एखाद्या दिवशी जर लवकर आवरलं सर्व तर मग सकाळची देवपूजा मी करून घेते। तर आता पाहते छान अशी सकाळी सकाळी तुळशीची पूजा वगैरे सर्व काही करून झालं। तर आता मी करत आहे मंदिराची साफसफाई। जेवढ्या मूर्त्या वगैरे होत्या ना तर त्या सर्व मी काढून घेतलेल्या आहेत धुण्यासाठी आणि देवघर छान असं क्लीन करून घेतलं आहे। बाकीचे जे फोटो वगैरे आहेत ना तर ते मी रोजच्या रोज नाही काढत, आठवड्यातून एकदा पूर्ण मंदिराची डीप क्लिनिंग करत असते। तर रोजच्या दिवशी फक्त मी ज्या मूर्त्या वगैरे आहेत ना तेवढ्याच काढून घेते, पाण्यामध्ये धुते आणि पुन्हा त्यांच्या जागेवर ठेवून देते। फोटो वगैरे फक्त वरच्यावर पुसले जातात आणि मग तिथेच हळदी कुंकू वगैरे वाहते। तर पहा आता सर्व मूर्त्या वगैरे छान अशा धुवून झाल्यात। त्यानंतर मी इथे हळदी कुंकू पण लावून घेतले आणि कमळगट्ट्याची माळ जी आहे ना, आता सध्याला वातावरण थोडंसं थंड गरमट असं असतं पावसाचं, तर बऱ्याच वेळा ना त्याला बुरशी वगैरे येते, तर त्यामुळे ती थोडीशी मी पुसून घेतली। खूपच जर खराब झालेली असेल ना तर काय करायचं, कपड्याने पुसून घ्यायची, कोरड्या कपड्याने, आणि त्यानंतर त्याला थोडासा तुपाचा हात लावून चोळून घ्यायची, म्हणजे ती एकदम छान अशी होते चमकदार। त्यानंतर जो कलशातील नारळ होता तो पण मी स्वच्छ असा धुवून घेतला आहे आणि त्याला ना कपडा वगैरे लावून मी आता ठेवून देणार आहे। कलशाला मी सर्व बाजूने ना कुंकवाची बोटं वगैरे ओढून घेतलेले आहेत। त्या कलशामध्ये थोडंसं हळदी कुंकू टाकलं आणि आंब्याची जी पानं होती ना तर ती ठेवलेली आहेत। खाऊची पानेही ठेवली तरी चालतात, जे अवेलेबल होईल ते ठेवायचं। आणि जर काहीच नसेल तर नुसता कलश जो आहे तो आपण रोजच्या रोज धुवून स्वच्छ करून असं पाणी वगैरे भरून पण ठेवू शकतो।
तर माझा जो देवघरातील नारळ आहे तर तो आता स्थापना करून जवळपास 1.5 महिन्याच्याही वरती झालेला आहे। तर त्याला छान असा कोंब आलेला होता, तुम्ही पाहिला असेलच। अजून छोटासा आहे, आता महिनाभरातच तो अजून थोडासा मोठा होईल। तर जसं वाढेल तसं मी तुमच्यासोबत ते शेअर करेलच। तर त्यानंतर फुले वगैरे, तुळशीपत्र जे काही होतं ना ते सर्व मंदिरामध्ये वाहून घेतलं आणि स्वामींच्या फोटोची पण पूजा वगैरे करून घेतली। तर सकाळची देवपूजा छान अशी माझी झालेली आहे। तर देवपूजा तर झाली, त्यानंतर दरवाजाच्या बाहेर मी छोटीशी रांगोळी काढते, पण जागा छोटी आहे ना त्यामुळे हा एक माझ्याकडे व्हाईट कलरचा प्लायवूड आहे, त्यावरतीच मी सध्याला रांगोळी काढते, फुले वगैरे ठेवते आणि हळदी कुंकू वगैरे लावून तिथेच मी वरती दिवा पण लावते। आणि मग हे सर्व करून झालं की व्यवस्थित त्याला उचलून दरवाजाच्या बाहेर ठेवते। आणि हे सर्व आवरेपर्यंत कधीकधी 8चा टायमिंग होऊन जातो, कधीकधी 7:45 होतात। तर शक्यतो मी 8पर्यंत सर्व आवरून घेण्याचा प्रयत्न करते, कारण त्यानंतर पुढची सर्व कामे असतात। तर सकाळी सकाळी मी सध्याला चहा वगैरे घेते, तर तो चहा मी अशा पद्धतीने बनवते। थोडासा तुळशीचे पानं, गूळ, त्यामध्ये थोडंसं लिंबू, चहापत्ती, पाणी वगैरे असं मिक्स करून। तर सकाळी सकाळी ना आज पावसाला पण सुरुवात झालेली होती, तर छान असं मी खिडकीमध्ये बसून इथे चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर आता राहिलेला स्वयंपाक जो आहे ना तर तो करून घेणार आहे। मटकीची भाजी तर मी ऑलरेडी बनवली होती सकाळी, ती एक आहेच। तर आता बाकीचे सर्वजण त्याचा नाश्ता वगैरे करतील, पण अजून एक भाजी काहीतरी बनवावी लागणार आहे टिफिनसाठी, तर ती पण बनवणार आहे। आणि त्यानंतर भांडी वगैरे घासायची, कपडे वगैरे धुवायचे, हे सर्व पण कामं आहेत। तर चहा वगैरे घेऊन झाला, त्यानंतर पुन्हा आलेली आहे मी किचनमध्ये। तर म्हटलं आता झटपट बनणारी काहीतरी रेसिपी बनवूया। तर झटपट म्हणजे कढी बनते आणि कढी आमच्या घरामध्ये सर्वांनाच खूप आवडते खाण्यासाठी, तर त्यामुळे मी इथे कढीच बनवलेली आहे। कढीची रेसिपी एकदम साधी, सोपी आणि सिंपल आहे, झटपट बनते, जास्त काही वेळ लागत नाही। बऱ्याच ठिकाणी कढी ही खूप साऱ्या भाज्या वगैरे घालून पण बनवली जाते, बऱ्याच ठिकाणी दह्याचं बॅटर सेपरेट मसाले वगैरे ॲड करून बनवले जाते, बऱ्याच ठिकाणी शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून पण बनवली जाते, पण मी एकदम साध्या पद्धतीने अशीच बनवते। तर घरामध्ये सर्वांना अशीच आवडते। तर चला, त्यानंतर सर्वांचा नाश्ता वगैरे झाला आणि कढी पण एका बाजूला शिजत होती, तोपर्यंत सर्व भांडे जी आहेत ना तर मी जमा करून घेतली आणि लगे हात सर्व भांडी पण घासून काढली, कारण सकाळी सकाळी पटपट कामं आवरली तरच आवरतात, नाहीतर बसून राहिलं की मग पुढच्या कामाला खूप उशीर होऊन जातो। तर कढी शिजत होती तोपर्यंत भांडी पण पहा माझी घासून झालेली आहेत। आता त्यानंतर किचन काउंटर वगैरे सर्व काही मी पुसून क्लीन करून घेतला। आणि किचन वगैरे जर क्लीन केलं ना तर आपल्या घरातील जवळपास 50 ते 60% काम जे आहे ना तर ते आपलं आवरलेलं असतं, बाकी राहतं फक्त थोडीफार घराची स्वच्छता, घर पुसणं आणि कपडे। तर हे तर आपण कधी पण करू शकतो, पण किचनमधलं काम जर आवरलेलं असेल, किचन स्वच्छ असेल ना तर खूप फ्रेश आणि छान पण वाटतं। तर पहा, किचन वगैरे सर्व क्लीन करून झाले, आता मी ह्यांचा टिफिन वगैरे तयार करत आहे। तर हा जो टायमिंग आहे तो जवळपास 9 वाजत आलेले आहेत। तर मटकीची सकाळी बनवलेली भाजी, त्यानंतर कढी आणि चपाती असा यांचा टिफिन वगैरे मी तयार केला आणि लगेच मी आता माऊचा पण टिफिन भरून तयार करणार आहे। तिला पण चपाती आणि भाजीच शक्यतो मी टिफिनमध्ये देते। सर्वांसाठी मी स्टीलचेच डबे घेतलेत, पण ना माऊसाठी मला तिला उघडता येईल असा स्टीलचा डबा नाही भेटला, त्यामुळे मी सध्याला तरी तिला हा प्लास्टिकचा डबा देत आहे। पण तिला डबा भरताना मी अगोदर ह्याची काळजी घेते की जे जेवण मी तिला देत आहे ते एकदम व्यवस्थित थंड वगैरे झालेलं असेल, कारण एकदम गरम गरम जेवण जे असतं ना तर ते आपण प्लास्टिकच्या डब्यामध्ये नाही देऊ शकत, नाहीतर त्याला वास लागतो। तर माऊचा टिफिन वगैरे पण मी तयार करून ठेवला। त्यानंतर घरातील बाकीचं जे काम होतं ते सर्व काही मी आवरून घेतलं, जसे की कपडे वगैरे धुतले, फरशी वगैरे पुसून घेतली आणि बरोबर 11 वाजता मी तिला घेऊन जाते मग तिच्या स्कूलमध्ये। तर त्या अगोदर मी ही सर्व तिची तयारी करून घेते। तर तिची आंघोळ वगैरे झाली होती, तिचं मी सर्व आवरलं आणि पहा आता तिची बॅग वगैरे पण मी रेडी केली। कॅमेऱ्यामध्ये थोडासा काहीतरी ते प्रॉब्लेम झालेला होता, त्यामुळे ना ब्लर झालेला आहे। तर मग तिला घेऊन मी आता निघालेले आहे स्कूलमध्ये सोडण्यासाठी। तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।
भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.